like me doesn't know what to say. But indeed, it is a moment where I am really speechless because the rare honor which is conferred on me by the University of Koyasan, I would really like to thank you and the entire team of University of Koyasan for honoring me with a doctorate in philosophy. In fact, destiny has forged a very special bond for me with the universities in Japan, because initially in 2015, the Osaka City University also offered me the doctorate, and I was very happy to accept it. But somehow, due to the prevailing situation at that present time in the state, I could not go to receive the honor. But I am really very happy that such a prestigious university and the history, as is told by Honorable Consul General, which has a history of 1200 years, such prestigious university offering this rare honor is something which I will cherish for my entire life. खरं म्हणजे मला अतिशय आनंद आहे की मी दीक्षाभूमीच्या शहरातून येतो. कोयासान युनिव्हर्सिटी ज्या कुकाई यांनी सुरू केली 1200 वर्षापूर्वी, ज्यांना कोबोडायशी देखील म्हणतात, ही वॉज अ पर्सन हू एस्टॅब्लिश्ड बुद्धिझम इन जपान. आणि आज आपण पाहू शकतो की कोयासान युनिव्हर्सिटी ही बुद्धिस्ट स्टडीजच्या क्षेत्रात, ह्युमन अँथ्रोपॉलॉजीच्या क्षेत्रात एक अतिशय महत्त्वाचं सेंटर मानलं जातं. जगातील बुद्धिस्ट स्टडीचं एक अतिशय महत्त्वाचं केंद्र म्हणून आज कोयासान विद्यापीठाकडे पाहिलं जातं. आणि मला आठवतं की त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, त्याचं अनावरण करण्याची संधी मला मिळाली. खरं म्हणजे हे जे संबंध वाकायामा प्रिफेक्चरची महाराष्ट्राचे सुरू झाले, त्याची सुरुवात आमचे माननीय भुजबळ साहेब हे ज्यावेळी टुरिझम मिनिस्टर होते तेव्हा त्याची सुरुवात झाली. त्यानंतर ते रिन्यू करण्याची संधी मला मिळाली आणि सातत्याने ते संबंध आपले चालले आहेत. आणि मंगलजी देखील ज्यावेळेस मिनिस्टर होते त्यावेळेस आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आम्ही आमचा जो संबंधाचा करार आहे तो पुढच्या 10 वर्षाकरता या ठिकाणी रिन्यू केला. त्यामुळे एक प्रकारे हे जे आमचे संबंध आहेत, ही जी एक मैत्री आहे जपानची आणि भारताची, वाकायाम्याची आणि महाराष्ट्राची, ही अत्यंत वेगळ्या प्रकारची आहे, ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि विशेषतः मला असं वाटतं की ज्या प्रकारे जपाननी सातत्याने महाराष्ट्राला आणि भारताला मदत केली आहे,